बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरात साजरी झालेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीची। बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298वी जयंती साजरी करण्यात येत आहे। त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात त्यांच्या पुतळ्यासमोर पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक तसेच धनगर समाजातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात अहिल्यादेवी यांची जयंती साजरी केली। या जयंतीनिमित्ताने पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। जयंती निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्काराचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीतर्फे करण्यात आले। त्याचबरोबर धनगर समाजातील नागरिकांनी पारंपरिक धनगर नृत्य देखील सादर केले। पाहुयात। काय सांगाल अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने तुम्ही इथं अभिवादन करण्यासाठी आला, काय सांगाल? पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298व्या जयंतीनिमित्त समस्त धनगर समाज आणि इतर समाजाचे सर्व लोक आज अभिवादन करण्यासाठी मोरवाडी येथे या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर अहिल्यादेवींचं कार्य हे खूप मोठं आहे। त्यांच्या कार्याची प्रचिती संपूर्ण देशाला जगाला आहे। एका स्त्रीने 28 वर्ष राज्य केलं आणि तिच्या राज्यकारभाराचा आदर्श घेऊन पुढे आम्हीही आमच्या कार्यामध्ये पुढे जावं, आम्ही प्रेरणा घ्यावी, ऊर्जा स्रोत म्हणून आम्ही या ठिकाणाला पाहतो आणि ती ऊर्जा मिळवण्यासाठी आम्ही आज अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी जयंतीनिमित्त या ठिकाणी आलेलो आहोत। पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल आणि आमच्या समाजाचे सर्व बांधव असतील, आमचे राजू दुर्गे सर असतील, त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व समाज म्हणून उभे राहतो आणि त्या माध्यमातून या ठिकाणी पिंपरी चिंचवडच्या पालिकेच्या सहकार्याने पुरस्कार सोहळा सुरू केलेला आहे। तसेच समाजामध्ये काम करणारी जी वेगवेगळ्या समाजाची, म्हणजे असं नाही की फक्त धनगर समाजाची, ज्या समाजामध्ये जी लोक राहतात त्यांच्या कार्याने इतर बांधवांना स्फूर्ती मिळते, ऊर्जा मिळते आणि कुठेतरी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी अशा समाजातील व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। दुर्गे साहेब, काय सांगाल आज जयंतीनिमित्त तुम्ही देखील आलात, इथं अभिवादन करण्यासाठी आलात, काय सांगाल? आज अहिल्यादेवी होळकर यांची 298वी जयंती आहे आणि आजपासून आम्ही या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी गौरव पुरस्कार, अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार म्हणून या ठिकाणी सुरू केला आणि दरवर्षी एका समाजातील चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या व्यक्तीला तो गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी आयुक्त आणि या ठिकाणचे तिन्ही आमदार, खासदार, माजी खासदार, सर्व पक्षाचे अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी गौरवण्याचं आम्ही प्रयोजन यावर्षीपासून केलं आणि आयुक्त साहेबांनी येऊन सगळ्यांनी उपस्थित राहून तो कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने केला। आपल्या पिंपरी चिंचवड शहरातलेच पत्रकार विजय काशीनाथ जगताप यांना हा पहिला पुरस्कार देण्यात आला। ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं कुसवली मावळ या ठिकाणी एक वृद्धाश्रम चालवतात। त्या वृद्धाश्रमासाठी कुठल्याही प्रकारचं पैसे ते घेत नाहीत त्या लोकांकडून, वृद्ध लोकांकडून, परंतु इकडून तिकडून आलेल्या निधीमधून तो वृद्धाश्रम ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवतात। त्यांच्या या कामाला प्रेरणा मिळावी म्हणून कुठल्याही प्रकारचं अहिल्यादेवींचा जे आदर्श आहे निस्वार्थ वृत्तीनं काम करण्याचा, तो आदर्श या अहिल्यादेवी गौरव पुरस्कारामधून विजय जगताप यांना मिळावा म्हणून प्रथम पुरस्कार त्यांना हा देण्यात आला। या पुरस्काराच्या रूपानं त्यांना 11,000 रुपये, त्याचबरोबर 25 किलो गहू, 25 किलो तांदूळ, त्याचबरोबर 10 किलो डाळ अशा पद्धतीचं त्या आश्रमातील लोकांना पुरेल असं आणि काही चांगल्या ब्लँकेट्स या त्यांना देण्याची व्यवस्था या पुरस्काराच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आपण पाहतोय की सातत्याने पिंपरी चिंचवडचे जे नागरिक आहेत ते म्हणतात ते ह्या पुतळ्याच्या मागील जी जागा आहे त्या ठिकाणी अहिल्यादेवींचं भव्य असं स्मारक उभारण्यात यावं, या मागणीकडे कसं बघता? आम्ही खरं तर मागणी केलेली आहे की या पुतळ्याच्या मागे 5 गुंठे जागा
आम्हाला मिळावी, जेणेकरून चांगल्या पद्धतीचं स्मारक आणि अहिल्यादेवींच्या जयंती पुण्यतिथीच्या दिवशी व्यवस्थित लोकांना या ठिकाणी येऊन त्यांचं दर्शन आणि त्यांची पूजा करता आली पाहिजे, अशी व्यवस्था व्हावी अशी मागणी केली. परंतु तीही पुरेशी नाही आहे. ती ॲक्च्युली प्रशासनाने अजून पूर्ण केलेली नाही, परंतु ती पुरेशी नाही आहे. यापुढं आम्ही भविष्यात 5 एकरच्या जागेची मागणी अहिल्यादेवींचं स्मारक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये व्हावं, या प्रकारची मागणी आम्ही महानगरपालिकेकडे करणार आहोत. आणि या संपूर्ण शहरातील असणाऱ्या 1 लाख धनगर समाज बांधव, त्याचबरोबर इतर जे काही सगळ्या समाजाची लोक आहेत, त्यांना सगळ्यांना मिळून अहिल्यादेवी होळकरांची जयंती मोठ्या स्वरूपात साजरी करता यावी, या पद्धतीचं स्मारक शहरामध्ये अहिल्यादेवींचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं उभं करण्यात यावं, अशी मागणी आमची आयुक्तांना असणार आहे. आजच्या जयंतीच्या निमित्तानं राजूभाऊंनी मेट्रो स्टेशन इथं जे उभा केलं आहे त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं नाव द्यावं, असं आयुक्तांना राजूभाऊंनी सुचवलं आहे. त्याला पूर्ण धनगर समाजाचं अनुमोदन आहे. अहिल्यादेवीची जयंती साजरी होताना सगळ्या समाजामध्ये आनंद आहे आणि 31 मेला चौंडी इथं मोठा कार्यक्रम होत असतो. आणि आज या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मोठा कार्यक्रम या चौकामध्ये होतो आहे आणि अहिल्यादेवींचा फार मोठा समाजामध्ये किंमत आहे आणि मान आहे समाजामध्ये. त्याच्याबद्दल सगळ्या समाजाला अभिमान आहे आणि सगळ्या ज्या संस्था आहेत, ज्या समाज आहे, त्यांना अहिल्यादेवीवर अभिमान आहे.